वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तपस्या इज हिअर। आणि मला माहिती आहे मी खूप टाइम नंतर लॉंग ब्लॉगिंग करत आहे। ऍक्च्युअली मी शूट केलं होतं पण ते मला पोस्ट करायचे असे वाटले नाही, तर मी सगळे व्हिडिओज होते ते डिलीट करून टाकलेले आहे। सबस्क्राईब माय चॅनल बिलो आणि टर्न द बेल आयकॉन की तुम्हाला माझा व्हिडिओ कधी अपलोड होतात ते समजणार आहे। आणि त्याच्यावरती शेअर ही करत राहा, कारण थोडीशी तुमच्या सोबतची पण मला गरज आहे माझं चॅनल बूस्ट अप होण्यासाठी। आजचा टायटल तुम्ही वाचलंच असणार आहे की काय असणार आहे, हेल्दी चॅलेंज। तर आज आपण हेल्दी चॅलेंज करणार आहोत आणि आपण स्वतः किचन मध्ये जाऊन बनवणार आहोत। मॉर्निंग झालेली आहे, स्किन केअर पण करून घेतलेली आहे ऑलरेडी, सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे। तर आता आपण जाणार आहोत सगळं सामान आणायला। चला थांबा गाईज, सामान म्हणजे कसलं, जर आपल्या किचन मध्ये काही गोष्टी नाहीयेत ते आपण आणायला जाणार आहोत सगळं। चला मी खाली जाऊन आलेली आहे आता आणि सगळं सामान जे हवं होतं ते घेऊन आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ब्रेकफास्ट बनवायला घेऊयात आणि आपण बनवत आहे ब्रेकफास्ट मध्ये स्प्राउट सॅलड कसं बनवतो आपण तसंच आपण कडधान्याचं सॅलड बनवणार आहोत। तर मी ऑलरेडी 2 दिवसा अगोदरच भिजत घातले होते कडधान्य, त्याला मोडही खूप चांगले आलेले आहेत, ते आपण आता बॉईल करणार आहोत आणि तोपर्यंत आपण बाकी व्हेजिटेबल्स कट करणार आहोत। खूप छान मोड आलेला आहे आपल्या कडधान्याला, ते आपण बॉईल करत ठेवणार आहोत। आपण सगळे व्हेजिटेबल्स चॉप करणार आहोत, छोटे छोटे बारीक बारीक ह्याच्यामध्ये करणार आहोत, बिकॉज आपल्याला सॅलड बनवायचं आहे। त्यामुळे भाजीसाठी आपण जशी बनवतो तसं बनवायचं नाहीये, तसं चॉप करायचं नाहीये आपल्याला, तर आपल्याला छोटे छोटे बारीक अशी कट करायचे। बरी कहाणी रडायला येते मला कांदे कापता कापता। हॅपी बिकॉज वी आर इटिंग हेल्दी फूड। शॉपिंग इज डन। बॉईल केलेले सगळे कडधान्य मी ह्याच्यात काढून घेतलेले आहे आणि मी थोडेफार रात्रीसाठी ठेवलेले आहेत ह्याच्यात, बिकॉज मी इतकं सगळं एक साथ संपू शकत नाही कडधान्य। माझा ॲपेटाईट खूप छोटा आहे, मी एवढं खात नाही एका टाइम मध्ये, मला ब्रेकफास्टसाठी थोडंसं असलं तरी बास आहे, दॅट्स इट। सॅलडसाठी आपण आता ग्रीन चिल्ली घेतलेली आहे, ककडी घेतलेली आहे, ऑनियन आहेत आणि हे गाजर आहेत, लेमन आहे, वरून स्प्रिंकल करण्यासाठी आहे, सगळं रेडी झाल्यानंतर, आणि थोडेसे टोमॅटो आहेत। तर हे सगळे आता आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत। मी आता सुहानाचा चाट मसाला ऍड करत आहे अंदाजाप्रमाणे, त्यानंतर एव्हरेस्टचं थोडंसं पावडर ऍड करत आहे, थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट अंदाजप्रमाणे। हे मिक्स करून घ्यायचंय नीट प्रॉपरली असं। सगळे मसाले ऍड केल्यानंतर खूप छान सुगंध वास आलेला आहे आणि मी थोडंसं टेस्ट करून मी बघितलेलं आहे, खूप छान झालेलं आहे। आणि आपण त्याच्यामध्ये आता लाईम मिक्स करणार आहोत, म्हणजे लेमन थोडं स्प्रिंकल करणार आहोत टेस्टसाठी, म्हणजे आंबट असा थोडासा खट्टा असा मीठा टेस्ट येईल म्हणून। अँड मिक्स वेल। बाय द वे गाईज, आज खूप छान असा सनराईज झालेला आहे, त्याच्यामुळे खूप छान सनलाईट येते आतमध्ये घरामध्ये, त्यामुळे लाईट्सची गरज पडत नाहीये मला इथे हॉलमध्ये। रूममध्ये तर लाईट्स खूप कमी येत होते, पण आता खूप छान ब्राईट सन असा आलेला आहे आणि मी एन्जॉय करणार आहे ब्राईट सन सोबत माझं सॅलड। गाईज माझा सॅलड खाऊन झालेला आहे आता थोडं मम्मीने काम दिलं होतं मला साफसफाई करायचं, ते मी साफसफाई करणार आहे, झाडू आणि पोछा मारून घेणार आहे मस्त। आणि माझ्या भावासाठी मी भात ठेवलेला आहे करण्यासाठी, तो येणार, त्यासाठी मम्मीने जेवण बनवून ऑलरेडी गेलेली आहे आणि त्याला भात द्यायचंय करून, तर मी भात ठेवलेला आहे ऑलरेडी आणि आता मी साफसफाई करायला घेणार आहे। चला लेट्स गो। आता आपण बनवतोय कोरिअँडर चटणी दुपारच्या जेवणासाठी, ठीक आहे। मी छान अशी माझी केस बांधून घेते कारण हे बॉदर करते आपल्या फूड बनवताना, ठीक आहे। तर आपण छान अशी केस बांधून घेणार आणि बनवणार आहोत कोरिअँडर चटणी। चला सगळे इन्ग्रेडियंट आपल्याकडे आता रेडी आहेत गाईज ऍड करण्यासाठी पुदिन्याच्या चटणीसाठी, ठीक आहे। एक तर आपण मिरची घेतल्यात 2, कांदे घेतलेत थोडेसे, लसण, आलं, पुदिना आणि कोथिंबीर। तर हे सगळं आपण मिक्सर मध्ये टाकणार आहोत आणि ऍड करणार आहोत। आपण यात ऍड करणार आहोत थोडीशी शुगर, सॉल्ट आणि थोडंसं लेमन। सो गाइस
आपण दुपारच्या जेवणासाठी बनवतोय पनीर भुर्जी काठी रोल. ओके, तर त्या काठी रोल बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळावं लागणार आहे. गव्हाचं पीठ आहे ते मळावं लागणार आहे. तर ते मी मळते आणि मग मी तुम्हाला भेटते. त्यासाठी काय काय लागणार आहे, कुठल्या कुठल्या व्हेजीज आपण ऍड करणार आहोत ते मी तुम्हाला कळवते त्याच्यात. ठीक आहे, ऑलरेडी पीठ मळून घेतलेलं आहे. हा पीठ मी थोडा इव्हिनिंगसाठी ठेवलेला आहे, त्याला झाकून ठेवलेला आहे. आणि हे 2 चपातीसाठी म्हणजे रोल, काठी रोलसाठी बनवलेलं आहे. आणि आपल्याला काठी रोलसाठी पेस्ट लागणार आहे आलं लसणची. ते हे मी बनवले, याच्यात मी मिरची आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे एक्स्ट्रा. ओके, आणि हे ऑनियन्स घेतलेले आहेत म्हणजे कांदा आपला आणि टोमॅटो. भुर्जीसाठी पनीर घेतलेलं आहे आपण. गॅस हा आपण ऑन केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण घी ऍड करणार आहोत. घरी बनवलेली घी आहे तर आपण ते ऍड करणार आहोत. ऑइलच्या जागी आपण ह्याच्यामध्ये घी ऍड करणार आहोत. आणि हेल्दीनेससाठी तुम्ही घरी बनवलेली घी ऍड करणार ती बेटर राहणार. ऍड करणार आहोत जिरा. तो थोडासा फ्राय झाल्यानंतर त्यात आपण ऍड करायचा आहे ऑनियन म्हणजे कांदा आपल्याला ऍड करायचा आहे. तो मी ऑलरेडी कांदा आणि टोमॅटो ऍड केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर मग पनीर ऍड करायचं आहे. तुमच्याकडे काही वेगवेगळ्या व्हेजीस असणार तर ते पण आपण ऍड करू शकतो त्याच्यामध्ये. गाईज मी विसरून गेली, आपली जी पेस्ट बनवली होती ती ऍड करायला. तर आपण साईडला आता थोडंसं व्हेजीसच्या म्हणजे व्हेजीस साईडला करून आपण त्याला आता थोडीशी जी पेस्ट आहे ती आपण ऍड करणार आहोत. ठीक आहे, आपली पेस्ट एकदम मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि थोडंसं आता आपण टर्मरिक मिक्स करणार आहोत म्हणजे आपली हळद. आपण आपल्या अंदाजप्रमाणे टाकू शकतो ह्याच्यामध्ये. हळद आणि मसाला आपला नॉर्मल जो मसाला आहे तो टाकू शकतो आपण. आणि हे मिक्स करायचे प्रॉपरली. आपली मेन प्रोसेस आपण करणार आहोत, पनीर ग्राइंड करून टाकणार आहोत सगळं. ह्याला आपण आता थोडंसं शिजू द्यायचंय थोडा वेळ आणि आपण चपाती बनवायला घेणार आहोत. जी स्टफिंग आहे, जी आपण पनीरची भुर्जी जी बनवली होती ती थोडीशी कमी झाली आहे आणि आपल्या चपात्या आहेत त्या मोठ्या मोठ्या दिसत आहेत. तर आपण ऍडजस्ट करणार आहोत त्याला थोडंसं आणि असंही माझे पोट ह्याच्यात भरून जाणार आहे. फायनली आपले काठी रोल, पनीर काठी रोल रेडी झालेले आहेत आणि आपण आता त्याला सर्व करणार आहोत. आपण स्वतः खाणार आहोत. मला तर खूप जास्त भूक लागली आहे, मी थकून गेली आहे बनवता बनवता. आता मी खाणार आहे, तुम्हाला शो करते कशी झाली. मी कोथिंबीर चटणी सोबत माझा फर्स्ट बाईट घेते आणि तुम्हाला कळवते की कसं झालं. इवन दो कोथिंबीर चटणी पण मी टेस्ट केली नव्हती की कशी झाली आहे. मस्ट ट्राय ॲट होम गाईज, टेस्टी झालंय. कोथिंबीर चटणीमध्ये सगळं टेस्ट येते. थोडं आंबट येतोय, तिखट येतंय, अजून आलं आणि लसणाचं पण टेस्ट मिक्स होते त्याच्यासोबत. त्यामुळे सगळे मिक्स अशी टेस्ट कोरिएंडर चटणीमध्ये मिळत आहे आपल्याला. आणि पनीर भुर्जी तर मी बनवलेली आहे. माझी ऑलरेडी मला रेसिपी माहिती आहे. म्हणजे काठी रोल जी आहे ही रेसिपी तर ऑलरेडी महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये आपण काय बोलू पनीर रोल असं काहीतरी म्हणून, तर ती ऑलरेडी मी बनवत आलेली आहे. त्यामुळे टेस्ट तर माझी छानच आहे. मी खाते आणि नंतर भेटते तुम्हाला. हॅलो, इव्हनिंग झालेली आहे आता आणि मला लागली आहे खूप जास्त भूक. सो आपण बनवणार आहोत फास्ट फूड, बट नॉट फास्ट फूड. लाईक आपण बनवणार आहोत हेल्दी व्हर्जन ऑफ पिझ्झा. तो त्यासाठी आपण बेस तर त्यासाठी मैद्याचा लागतो. तो मैदा न घेता आपण गव्हाचा घेणार आहोत. आणि वरती ते टॉपिंगसाठी तर व्हेजीसच असतात, त्यामुळे ते अनहेल्दी तर नसतातच. तर आपण बनवणार आहोत गव्हाचा पिझ्झा, मीन्स हेल्दी व्हर्जन ऑफ पिझ्झा. तर ऑलरेडी आपण मळून घेतलेला होता, तर आपण त्याला थोडंसं आता मळणार आहोत आणि त्याचा डो बनवून घेणार आहोत म्हणजे बेस बनवून घेणार आहोत. ओके, आपला डो रेडी झालेला आहे आणि त्याला डो वरती आता आपण फोकने असे काटे मारणार आहोत की ते फुगायला नकोय म्हणून. पिझ्झा बनवणार आहोत, तो पिझ्झा आपण उषाच्या एअर फ्रायर मध्ये बनवणार आहोत. तर आपण प्री हीट करून घेऊयात ह्याला. गाईज मी फर्स्ट टाइम एअर फ्रायर मध्ये पिझ्झा ट्राय करते. लेट्स सी कसं होतं. बेस्ट फॉर मी. आपला पिझ्झा बेस रेडी आहे एअर फ्रायर मध्ये जाण्यासाठी. तो आपण आधी प्री हीट करून घेऊयात बेसला, नंतर आपण व्हेजीस ऍड करून परत हीट करून घेऊयात. ओके, 5 मिनिटसाठी आपण लावतोय. व्हेजेस मध्ये आपण ऑनियन, टोमॅटो, शिमला मिर्च आणि पनीर घेतलेलं आहे ॲज युजल. असं आपलं 5 मिनिट्सचं बेक झालेलं आहे पिझ्झाचा बेस. आणि ऑनियनची पेस्ट बनवलेली आहे ते आपण आधी ऍड करणार आहोत ह्याच्यामध्ये. अशी जसं सॉस आपण अप्लाय करतो त्यासाठी सॉससाठी आपण ते अप्लाय करणार आहोत. आपली पेस्ट खूप लाईट झालेली आहे बिकॉज टोमॅटोचा कलर जो होता तो एकदम लाईट
पिंक असा रेडिश असा कलर होता, त्याच्यामुळे खूप लाईट झालेली आहे. रेडिश असा कलर दिसत नाहीये. माझं चीजचं टॉपिंग झालेलं आहे. आता मी व्हेजीज ऍड करणार आहे सगळे. टॉपिंग्स पनीर, आणि ह्याच्यावरूनही आपण चीज स्प्रिंकल करणार आहोत. ठीक है गाइज, लुक एट द पिज्जा, होल चीजी पिज्जा लग रहा है मुझे ये. थोडासा ह्याच्यामध्ये आपण आता ब्लॅक पेपर टाकणार आहोत. पिझ्झा स्टफिंगने रेडी झालेला आहे. आता आपण त्याला हीट करण्यासाठी ठेवत आहे. तोपर्यंत पिझ्झा बेक होते, तोपर्यंत आपण मस्त रेडी होऊन पूजा करूयात, देवाची पूजा करूयात. तुम्हाला दिसतंय मस्त चीज मेल्ट होतंय. गाईज, आपला पिझ्झा रेडी होतोय. लुकिंग डिलिशियस. खूप छान दिसतोय. पिझ्झा रेडी झालेला आहे, खूप छान. आता मी टेस्ट करून सांगणार आहे तुम्हाला. आणि खायला हे आलेले आहेत, हे बघ माझे भाऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रात्र व्हायला आली बाळू. हा, गुड बॉय. काय? शुभ संध्याकाळ. आता बरोबर बोलला ना. ये लवकर खा. ये शिवी नको देऊस. माझ्या ब्लॉगिंग मध्ये अलाउड नाही येते. मग कट कर, आता ते किचल टाकते. गाईज, ट्राय करून सांगतो. चेस गाईज, चेस. हे घे, चेस करू. मला न सांगितलं, कोणी नाही सांगितलं तरी काय नाही, मी खाऊन पार. माझं पोट भरण्याची मतलब. खायचंय, खाऊन घे घे. दोन्ही पीस घेईन मी. बट हे काय आहे, ही कोणती आहे? ट्राय कर ना, तो ट्राय कर. व्हेजच आहे ना? हो, व्हेज आहे, प्युअर व्हेज. क्रिश खाणार नाही मग. नॉन व्हेज आहे, चिकन टाकलंय थोडस मी. रिअल मध्ये बोलत आहे खरं उपवास. अरे व्हेज आहे, प्युअर व्हेज विथ हेल्दी व्हर्जन. भरोसा नाही तुझ्यावर. का भरोसा नाही बाबा? पहिला मग खायला कसं आला तू? कसं खायला कोण आलाय? कसं झालंय खरं? एक नंबर. खाऊन घे. काहीच मी चांगला बोलत आहे त्या दीदी बद्दल. आठवण म्हणून काहीतरी टप्पू दीदीने आम्हाला काहीतरी खावडलंय पहिल्यांदा. नाही खावडते ती, चांगली आहे. खूप चांगली आहे ती. तिला मला विचारा पुण्याला राहायचं कोणी जास्त मिस केला. मी ना. हा, करायचा मला मेसेज आणि कॉल करायचा. क्रिश पण करायचा, पण मला क्रिश पण करायचा. ट्रायपॉड से तुझं काय चाललेलं आहे बाळा? गाईज, मी रिव्ह्यू देते तुम्हाला पिझ्झा कसा झाला आहे. हंशने तो ऑलरेडी रिव्ह्यू दिलेला आहे, त्याला आवडलेला आहे खूप जास्त. मी सांगते कसं झालेलं आहे एक्झॅक्टली, काय डिफरन्स आहे आपला नॉर्मल मैदावाल्या बेसमध्ये आणि घेऊवाल्या बेसमध्ये. रिएक्शन बघूया. इट्स गुड. एवढं समजून येत नाही आपल्याला की मैद्याचा बेस आहे की गव्हाचा आहे. तुम्ही ट्राय करू शकता. असा पिझ्झा खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो. आणि समजतही नाहीये मैदा आहे की घेऊ आहे, कारण चांगलं बेक झालेलं आहे, त्यामुळे खूप छान लागतं. आणि चीजी आहे त्याच्यावरती. येस, थँक्यू. बेस्ट फॉर द पिझ्झा. गो. भाऊ आलेले आहेत मला भेटायला, आणि ते बघा काय करताय. तुम्हीच बघा तुमच्या पिझ्झा. हे बघ, सगळे मोबाईलवर आहेत, काहीच नाही, सगळे मोबाईलवर आहेत. असं मोठा मोबाईल घेऊन तू आहे ती. तर मी व्हिडिओ करते की तुम्ही माझ्यासोबत टाइम स्पेंड करत नाहीये. याच्या पहिला काय करत होती? काय नाही, खात होती पिझ्झा. रील्स बघत होती. मी नाही रील्स बघितले. मग काय व्हिडिओ पोस्ट. रात्रीचं जेवण असणार आहे माझं चपाती, आणि मम्मी भाजी घेऊन येते, मग ते भाजी आणि चपाती हे दोन माझं जेवण असणार आहे. माझं रात्रीचं जेवण झालेलं आहे, आणि मी आता मावशीकडे जाते माझ्या. सगळेजण तिथे जमलेले आहेत, सगळे एकत्र आले आहेत, बिकॉज त्यांच्याकडे तिळकुंदाचा गणपती बाप्पा बसणार आहेत. तर त्याच्या तयारीसाठी आम्ही जातो. आणि लाईक, शेअर अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ. चला, बाय बाय, टाटा.